आता आपण हॉल किंवा बैठक ही व्यवस्था कुठे असली पाहिजे, आपल्या घराचा हॉल कुठे असला पाहिजे याविषयी बघूया. आता हॉल हे आहे, हॉलसाठी पण 1 2 3 या 3 जागा आहेत की जिथे आपला हॉल असू शकतो. आता हा जो भाग आहे हलका आहे, हा जो भाग आहे हा जड आहे. मग हॉलसाठी आपण हलका भाग की जिथे करून इकडे जास्तीत जास्त काय असतील, विंडोज असतील. इकडे काय असू शकते, इथे एंट्री असू शकते, इकडनं एंट्री होईल, इथे लोक येतील. आणि हा भाग जो आहे ह्याच्यामध्ये इथे इथे किंवा इथे असा हॉल असू शकतो. आपण अजून एक असं बघू शकतो. जर 1 2 3 4 5 6 7 8 9 भागांमध्ये जर मी माझ्या घराला डिवाइड केलं तर माझ्यासाठी बेस्ट पॉसिबल काय आहे, 1 2 4. त्या व्यतिरिक्त मी जर माझं ते बनतच नाही आहे तर 5 काही अंशी, 7 काही अंशी. कारण मी जर असं जोडलं तर ह्या भागामध्ये माझं कुठे असू शकतं. ही जागा माझी जी आहे ती किचनसाठी आहे. तर मी काय करणार आहे की मला नॉर्थ वेस्ट, नॉर्थ ईस्ट और ईस्ट एवढ्या ठिकाणी मला कुठेही माझा हॉल चालू शकतो. या सर्व दिशांमध्ये याच्या आतमध्ये परत ज्या गोष्टी असतात, लाईक हॉलमधली आतली व्यवस्था कशी असली पाहिजे आपण डिटेल बघणारच आहोत. पण मोठी इथे सांगून ठेवतो. सपोज आता हा हॉल आहे, या हॉलमध्ये याच्यातही आपण काय करायचं, हॉलला सुद्धा डिवाइड करायचंय. आणि मग त्यानुसार या हॉलमध्ये या डायरेक्शनला सोफा, ही डायरेक्शन जी आहे ती ओपन ठेवा. इकडनं विंडोज असतील, इकडनं खेळती हवा घरामध्ये येणार आहे, इकडनं तुम्हाला सूर्यप्रकाश म्हणजे डायरेक्ट सूर्य किरण नाही येणार आहेत पण प्रकाश येणार आहे, हवा येणार आहे, थंड हवा असणार आहे कारण सूर्य तर असा फिरणार आहे. तर ही दिशा जी ही वॉर्म आहे आणि ही जी आहे ही कूल आहे. तर इकडनं एक थंड हवा आत येत राहणार आहे घरामध्ये, जे की घराचं टेम्परेचर मेंटेन करणार आहे. इथे सोफा ठेवू शकता तुम्ही, या डायरेक्शनला सोफा ठेवू शकता, इथे तुमचं टीव्ही युनिट असू शकतं. त्यानंतर तुम्ही एसी साठी एसी या डायरेक्शनला असू शकतो, या डायरेक्शनला. आपण डिटेलमध्ये ह्याचं बघणारच आहोत. पण जर मी माझ्या हॉलची जर डायरेक्शन असेल तर ती नॉर्थ ईस्ट और ईस्ट दी बेस्ट. आणि त्यानुसार मी तुम्हाला हेही सांगितलं, हा पोर्शन जो आहे एवढ्यामध्ये माझा हॉल असू शकतो. ते डिपेंड करतं सिच्युएशन वाईज. तुमचं घर कसं आहे, मुंबई पुण्यामधल्या सारख्या ठिकाणी या गोष्टींना थोडंसं जास्त महत्त्व आपण देऊ नाही शकत, कारण तिथे आपल्याला लेवल ऑफ ॲडजस्टमेंट ठेवावी लागते. बिल्डिंग कशी असेल, तुमचं ओरिएंटेशन कसं असेल, सराउंडिंग कसं असेल, एंट्री कशी असेल, यानुसार ह्या गोष्टी बऱ्यापैकी बदलतात. आता आपण पुढे बघूया.